भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावू न देण्याच्या ग्रामपंचायतीच्या निर्णयाने आधीच वाद सुरू असताना आता देवस्थानचे माजी अध्यक्ष संजय मरकड आणि विद्यमान अध्यक्ष विठ्ठल मरकड यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत। मुस्लिम व्यावसायिकांना विरोध करणारे देवस्थानचे माजी अध्यक्ष आणि मढी गावचे माजी सरपंच संजय मरकड यांनी देवस्थान विश्वस्तांवर आरोप करताना मढी देवस्थानच्या पायथ्याशी काही मुस्लिम व्यावसायिकांची दुकाने आहेत जी देवस्थान विश्वस्तांनी दिली आहेत। कदाचित ते मुस्लिम व्यावसायिक देवस्थान विश्वस्तांचे नातेवाईक असावेत म्हणून त्यांना विश्वस्तांनी गाळे दिले असावेत अशी टीका केली आहे। नमस्कार, मी संजय मरकड, सरपंच ग्रामपंचायत मढी। गेल्या वर्षी आपण मुस्लिम समाजाचे व्यापारी, मुस्लिम समाज आमचे रीतिरिवाज परंपरा पाळत नाहीत, पशु हत्या करतात, चोऱ्यामाऱ्या करतात म्हणून आपण गेल्या वर्षी 2023 ला 22 फेब्रुवारी 2024 ला त्यांना बंदी घातलेली आहे। त्याच ठरावाची अंमलबजावणी ह्या वर्षी सुद्धा केली आणि ह्या वर्षी सुद्धा बंदी घातलेली आहे। असं असताना मी अध्यक्ष नोव्हेंबर 2020 ला झालो होतो। त्यानंतर हे गाळे आपण जर पाहिले असतील तर इथे समोर गाळे बांधलेले आहेत। ते लिलाव पद्धतीने गाळे देण्यात आलेले होते। गावकऱ्यांना त्यावेळेस बोलवलं होतं, लिलाव पद्धतीने ते गाळे देण्यात आले होते। त्यामध्ये 3 मुस्लिम समाजाने दुकानं घेतली होती। त्यावेळेस मुस्लिमाचा आमचा वादच नव्हता ना। 22 फेब्रुवारी 2024 ला हा ठराव झाला, त्यानंतर आपण त्यांना बंदी घातलेली आहे। हा यांची अग्रीमेंट 2021 ला घेतलेले आहे। त्यानंतर मला अध्यक्षपदावरून कमी केलं, नंतर आमच्यात वाद झाले, कुठल्याही प्रकारे आपलं इथं काही चालत नव्हतं आणि म्हणून मी त्यांना अनेक वेळा विनंती पण केली होती की हे दुकान या ठिकाणून काढून टाका। त्यांनी ते ऐकलं नाही आणि याचे 11 महिन्याचे अग्रीमेंट आहेत ना। हे सर्वच गाड्याचे 6 वर्ष झाले, काही काहींचे अग्रीमेंट संपलेले, त्यांनी अग्रीमेंट पण केलेलं नाही, काहीच केलेलं नाही। माझी तुम्हाला मागणी आहे, 8 दिवसात मी कलेक्टर ऑफिसला पण पत्र देणार आहे, धर्मदाय आयुक्ताला पण देणार आहे। 8 दिवसात जर दुकानं जर काढले नाही हा संजय मरकड स्वतः सर्व हिंदू संघटना हे दुकान इथून उद्ध्वस्त करून टाकतील, हा इशारा मी आपल्या मार्फत या ठिकाणी देऊ इच्छितो। नक्की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, हे लिलावामध्ये झालेले हे आहे, पण यांचे 11 महिन्याचे करार होते। म्हणजे यांचे 2021 ला करार केले, 2022 ला संपले ना करार। मुस्लिमांना बंदी कधी घातली? 2 फेब्रुवारी 24 ला। मग हा 24 पासून आपण ठराव अंमलात आणलेला आहे। तोपर्यंत आम्ही गुन्हेगार राहतच होतो ना। हे जर आमच्या आई बहिणीला पळवायला लागले तर मग आमचे कसले भाई? मग यावर आता देवस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल मरकड यांनीही संजय मरकड यांना सडेतोड उत्तर दिले आहे। संजय मरकड ज्या गाळ्यांबाबत बोलत आहेत, आरोप करत आहेत, त्याचा करार 16 जुलै 2025 रोजी झाला असून तो 15 जून 2026 पर्यंत वैध आहे। विशेष म्हणजे हा करार झाला तेव्हा संजय मरकड हे स्वतःच देवस्थानचे अध्यक्ष होते। नवीन विश्वस्त मंडळाने एकही नवीन दुकान दिले नसून संजय मरकड यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला विठ्ठल मरकड यांनी लगावला आहे। एकूणच एरवी हिंदुत्ववादी भूमिका घेणारे आणि मुस्लिम व्यावसायिकांना विरोध करणारे संजय मरकड यांच्याच कार्यकाळात मुस्लिम व्यावसायिकांना गाळे देण्यात आल्याचे स्पष्टीकरण देवस्थानच्या विद्यमान अध्यक्षांनी दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे। खरं तर कानिपनाथ हे देवस्थान भटक्याची पंढरी म्हणून ओळखलं जातं। येथे हा देव 18 पगड जातीचा आहे। येथे प्रत्येक समाजाला मान दिला जातो। खरं तर विश्वस्त मंडळ असं काही भेदभाव या ठिकाणी करत नाही। ज्यांनी आमच्यावर आरोप केले, खरं तर त्यांच्याच कालखंडामध्ये 16 जुलै 2025 रोजी या गाळ्यांचा करारनामा झालेला आहे आणि तो करारनामा 15 जून 2026 रोजी संपत आहे। आणि म्हणून जे काही गाळे दिलेले आहेत ते त्यांच्याच कालखंडात दिलेले होते। आम्हाला येऊन तर फक्त 30 ते 35 दिवस झालेले आहेत। त्यांनी जो आरोप केलेला आहे का हे आमचे नातेवाईक आहेत, मला तर असं वाटतं की ते कोणाचे नातेवाईक आहेत हे त्यांनी आत्मचिंतन स्वतःच केलं पाहिजे। नवीन दुकान विश्वासांनी दिलेच नाहीत, कारण देवस्थान आणि ग्रामपंचायत ह्या वेगवेगळ्या 2 संस्था आहेत। ग्रामपंचायतचा जो व्यापाऱ्यांचा जो देण्याचा जो भाग आहे तो ग्रामपंचायत मध्ये मोडला जातो। देवस्थानांनी कुठलेही गाळे वाटप या ठिकाणी केलेले नाही, उलटच त्यांनीच देवस्थानच्याच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वसुली कर या ठिकाणी वसूल केलेला आहे।